कागलच्या राजकारणानं स्वर्ग गाठला. मंत्री मुश्रीफ आणि मंडलिक वाद गेला विकोपाला. नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर. सकलम मध्ये आपलं स्वागत आहे. कागल तालुक्याच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या दोस्तीचा अध्याय सुरू होत असतानाच दुसरीकडे मात्र मंत्री मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्यातील वादाचा मात्र दुसरा अध्याय आता सुरू झालाय. आता तुमची आमची भेट स्वर्गातच असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या जाहीर प्रचारादरम्यानचं आहे. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे बंडखोर कार्यकर्त्यांच्यासाठी असलं तरी त्यांचा रोग नेमका कोणावर अशी विचारणाही होत आहे. स्वर्गातील भेटी संदर्भात मुश्रीफांनी केलेलं वक्तव्य म्हणजे संजय मंडलिक यांच्यासाठी आहे की काय अशी शंकाही उपस्थित होत आहे. समरजित घाटगे, माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि मुश्रीफांची युती झाली असली तरी या युतीमध्ये संजय मंडलिक यांना देखील बोलवलं होतं, मात्र ते आले नाहीत. याचाच अर्थ संजय मंडलिक आम्हाला सोडून गेले असेच मंत्री मुश्रीफांना या विधानातून सुचवायचे आहे की काय असा सवालही उपस्थित होत आहे. याचाच अर्थ या दोन नेत्यांच्या मधील वादाने आता टोक गाठले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर कागलच्या राजकारणानं अक्षरशः स्वर्ग गाठला असल्याचंही या निमित्तानं दिसत आहे. कागल आणि मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या काळात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शिंदे सेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली होती. आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच मंत्री मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्यातील वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. या वादाने आता अक्षरशः टोक गाठले आहे. नगर परिषदांच्या राजकारणानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच मंत्री मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्यातील वादाचा नवा अध्याय देखील पाहायला मिळतोय. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर प्रामुख्यानं कागलचं नाव घेतलं जातं. राजकारणातील मुश्रीफ आणि मंडलिकांचा वाद काही नवा नाही. त्याची प्रचिती कोल्हापूर जिल्ह्याला आहे. यापूर्वी कागलच्या राजकारणाचा विचार केल्यास कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारावरून स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक आणि मंत्री हसन मुश्रीफ या गुरु शिष्यामधील टोकाचा संघर्ष जिल्ह्यासह राज्याने अनुभवला आहे. कागल तालुक्याच्या वर्चस्ववादाच्या राजकारणातून स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक आणि मंत्री मुश्रीफ यांच्यात 9 डिसेंबर 2006 रोजी संघर्षाची पहिली ठिणगी पडली. त्यातून कागल तालुक्यासह जिल्ह्याचे राजकारण पूर्णपणे बदलले. हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून या दोन नेत्यामधील संघर्ष टोकाचा वाढत गेला होता. ग्रामपंचायत पासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्व ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. त्याला नेत्यांच्याकडून देखील प्रोत्साहन मिळालं. त्यामुळं यापूर्वी स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक आणि मंत्री मुश्रीफ यांच्यातील वाद आपण पाहिला आहे. मात्र कालांतराने हा वाद मिटला आणि मंत्री मुश्रीफ आणि मंडलिक गट एकत्र आले होते. दरम्यान 2019च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी संजय मंडलिक यांनी शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. मात्र मंत्री मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असले तरी देखील संजय मंडलिक यांना खासदार करण्यासाठी मंत्री मुश्रीफांच्या अंतर्गत मदत झाल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे एकंदरीतच काय तर मंडलिक आणि मुश्रीफ गट हे कागल तालुक्यात एकत्र आले होते. मात्र हे होत असताना समरजित घाटगे मात्र स्वतंत्र राहिले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत माजी आमदार संजय बाबा घाटगे हे देखील आले. त्यामुळे कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे हे राजकारणाचं त्रिशंकू पाहायला मिळालं. हे राजकीय समीकरण आकाराला येत असतानाच यापासून फारकत घेत समरजित घाटगे यांनी आपला स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू ठेवला. याच काळात मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यातील वाद देखील संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याने अनुभवलाय. कारण मुश्रीफांची जी ईडी चौकशी लागली ती समरजित घाटगेमुळेच लागल्याचा आरोप अनेक वेळा हसन मुश्रीफ यांनी जाहीरपणे केला होता. मात्र राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो याची प्रचिती येत मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांचं मनोमिलन झालं आहे. दोघांची दोस्ती कागल नगर परिषदेच्या निवडणुकीच्या काळात दिसून आली. त्यामुळं या दोघांच्या मधील दोस्तीचा पहिला अध्याय नगर परिषदांच्या निवडणुकांच्या काळात दिसून आला. तर आता हा दुसरा अध्याय जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात देखील दिसून येत आहे. मात्र हे होत असताना मंत्री मुश्रीफ आणि मंडलिक यांच्यातील संघर्ष वाढताना देखील दिसत आहे. हे दोघेही एकमेकावर टीका करण्याची एकही संधी आता सोडत नाहीत. त्यामुळे एकंदरीतच मुश्रीफ आणि मंडलिक यांच्यातील वादाने आता टोक गाठले आहे.
मात्र स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळाला होता. संजय मंडलिक आणि मंत्री मुश्रीफांची एक चांगली दोस्ती असताना आता समरजित घाटगे आणि मुश्रीफ दोघे एकत्र येऊन या दोस्तीपासून दुरावलेले संजय मंडलिक मात्र एकाकी पडल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे यामुळे कार्यकर्त्यांची मात्र मोठी अडचण झाल्याचंही पाहायला मिळतंय. कारण मुश्रीफ आणि मंडलिक यांच्यातील वादामुळे कागल तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचे बळी देखील गेले आहेत. त्यामुळे आता मुश्रीफ आणि मंडलिक यांच्यातील वादाने त्याचे राजकीय परिणाम काय होणार, कार्यकर्त्यांनी कोणती भूमिका घ्यायची याचा देखील विचार करायला हवा. आजचा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा. धन्यवाद.